नमस्कार. मी नागनाथ भाऊ वांजी, श्रीक्षेत्र तुळजापूर. मोबाईल नंबर 9604972610. श्री तुळजाभवानीचा मूळ अवतार जो आहे हा भक्तांना तारण्यासाठी झालेला आहे. मूळ देवी ही पार्वती आणि या पार्वतीनं भवानी अवतार जो घेतलेला आहे तो भक्तांना तारण्यासाठी घेतलेला आहे. आणि तेही एक अबला स्त्रीच्या करून हाकेस ओ देऊन भवानीनं आपला अवतार घेतलेला आहे. म्हणजे पार्वती देवीनं भवानीचा अवतार घेतलेला आहे. तर आपण प्रत्यक्ष कहाणी जी आहे ती पाहूया. की अनुभूती नावाची एक देवी भक्त होती. ती अतिशय देवीची मनपूर्वक भक्ती साधना आराधना करायची. आणि तिचे पती कर्दम ऋषी, अनुभूती आणि कर्दम ऋषी हे दाम्पत्यांचं जीवन जे आहे ती अतिशय सुखमयी आणि आनंदी जात होतं. कर्दम ऋषी हे अरण्यामध्ये जाऊन संसारासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी वगैरे आहेत ते आणायचे करायचे. अनुभूती अतिशय सुंदर आणि लावण्य होती. आपल्या आश्रमामध्ये दररोजचं जे काय कार्य असेल ते आटोपून देवी भक्तीमध्ये लीन व्हायची. योग प्राणायाम हे व्यवस्थित रोजचं कार्य त्यांचं चालायचं. आणि या दोघांनाही काही दिवसातच अनुभूतीस दिवस गेले आणि अतिशय सुंदर असं मूल या दोघांना झालं. या मुलाचं संगोपन करत करत हे दोन्हीही अनुभूती आणि कर्दम ऋषी आपलं जीवन व्यतीत करत होते. परंतु असं आहे की कुठलीही गोष्ट मग ते सुख असो किंवा दुःख असो कायम कधीच राहत नाही. याप्रमाणे कर्दम ऋषी हे आजारी पडले आणि सुख आणि दुःख मी आत्ता म्हटल्याप्रमाणे कायम हे कधीच राहत नाही. कर्दम ऋषीचा या आजारामध्ये अंत झाला आणि तरुण अशा अनुभूतीवरती अतिशय तिच्या जीवनातील वाईट प्रसंग घडला. ती अनुभूती जी आहे ती अतिशय दुःखाच्या अशा कूपामध्ये पडली. तिला कळण असं झालं की आता नेमकं आपण काय करावं, कसं करावं. कारण ज्या पतीला आपण ईश्वर देव मानून सेवा करत होतो तर तो पतीच आता राहिलेला नाही. तर आपल्या जगण्यात आता अर्थ काय, आपण कशासाठी जगायचं, कुणासाठी जगायचं, अशा प्रकारचे नाना विचार तिच्या मनामध्ये येऊ लागले आणि आले. अशा वेळी तिनं ठरवलं की आता आपल्याला सती जाण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून अनुभूतीनं सती जाण्याची तयारी केली. आपल्या आश्रमाबाहेर जे लाकूड वगैरे होते ते गोळा केले.
चिता रचली गेली. त्या चितेवरती स्वतः बसली व कर्दम ऋषीचे जे शिर आहे ते आपल्या मांडीवरती घेतलं. लहान बाळ जे आहे त्यांचं ते बाजूला आहे. त्याला काहीही कळत नव्हतं, काय घडायला लागलंय, काय व्हायला लागलंय. अनेक साधू संत जे आहेत, जे ऋषीमुनी आहेत, ते अनुभूतीची तिला समजावून सांगत आहेत की आपण हे करणं बरं नाही. आपल्याला बाळ आहे, या बाळाचं पालन पोषण संगोपन आपल्याला करायचं आहे. परंतु अनुभूती जी आहे ते कुठल्याही ऋषीमुनींचं म्हणणं किंवा त्यांचं सांगणं ऐकण्याच्या तयारीमध्ये नव्हती. तिनं निश्चय केलेला होता की आता आपल्याला सती जावयाचंच आहे. कारण आपली देखभाल करणारा, आपल्यावरती लक्ष ठेवणारा जो ईश्वर देव आपण मानून ज्याची पूजा करत होतो तो ईश्वरच आता राहिलेला नाही, तर सती जाणंच योग्य. म्हणून तिनं हे सर्व सती जाण्याचं ठरवलं. अशा प्रकारे सती जाण्याचं ठरवल्यानंतर कोणाचंही अनुभूती ज्यावेळेस ऐकत नाही हे पाहिल्यानंतर शेवटी ईश्वराला यावंच लागतं. त्याप्रमाणे आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीमधून जे सांगितलं गेलं ते आपण पुढच्या भागात पाहूया. आणि ती आकाशवाणी काय झाली आणि कशी झाली आणि अनुभूतीनं काय निर्णय घेतला याच्यासाठी आपण पुढचा भाग पाहूया. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पाहूया पुढचा भाग, तुळजाभवानी आणि तुळजापूरचा इतिहास. नमस्कार.